नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक, आरोपींची स्थावर मालमत्ता जप्त. रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीविरुद्ध खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून आरोपींनी अपहरित रकमेवर खरेदी केलेली स्थावर मालमत्ता न्यायालयाच्या आदेशाने जप्त करण्यात आली आहे. दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी हनवतखेडा, तालुका पुसद येथील फिर्यादी अंकुश प्रेमदास चव्हाण यांच्या तक्रारीवरून अपराध क्रमांक 136/2025 नोंद झाला. निलेश साहेबराव राठोड, रिधीर भिका जाधव, सौ लता रिधीर जाधव, संदीप तुळशीराम आडे व रितेश उत्तम पवार या आरोपींनी संगनमताने फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांकडून नोकरीच्या आमिषाने पैसे उकळल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान 3 आरोपींना अटक करण्यात आली. पुढील चौकशीत अपहरित रकमेतून आरोपींनी भोर, जिल्हा पुणे येथे 2 फ्लॅट तसेच पुसद तालुक्यातील शेलू येथे सुमारे 2 एकर शेती खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. संबंधित मालमत्तेची कागदपत्रे हस्तगत करून प्रकरण न्यायालयात सादर करण्यात आले असून न्यायालयाच्या आदेशाने सदर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई कुमार चिंता, पोलीस अधीक्षक यवतमाळ व अशोक थोरात, अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच हर्षवर्धन बी.जे., सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद यांनी केली आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की नोकरी लावून देतो अशा अवैध आमिषांना बळी पडू नये. अशा प्रकारची माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांना कळवावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.